अगदी आमचे परमस्नेही परशुराम महाराज डोंगरे यांचे बोट सुद्धा मृदंगावरती तडतड करतात। महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो। आदरणीय श्री हरिभक्त पारायण महाराज ज्ञानी थोडंच बोलावं, पण जणू काय मुखातून अमृताचा वर्ष होते असं बोलावं। ज्या ज्या ठिकाणी जाईल जाई तेथे पावे मान। मग असा मनुष्य जीवन कसा जगतो तर राहून येते बाकी, मग बाकी टाकू नये असं जर जगायचं असेल तर मग तो मनुष्य समाजालाच नाही देवाला सुद्धा प्रिय वाटतो। मग भावा वाटे जना तुका म्हणे साठी गुण। अभंगाचा सरळ सरळ असे झाला। एकदा फक्त पुरुष मंडळी असे दोन हात वर करा, फक्त पुरुष मंडळी ऐका, याच्या विरुद्ध बोलतो, जेवढे जेवढे पुरुष आहेत तेवढे तेवढे हात वर करा। तरी सोडू नका केले हातावर वाटेवरचे अंधारातले तंबाखू द्या आता राहू द्या आता काल्याच्या कीर्तना पुढे मोठ्या प्रेमाने भजन करा। विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी
500 झालेला आहे. फक्त 5 मिनिटं माझ्या घड्याळीनुसार 5 मिनिटं घेतो. 5 मिनिटं याच्यासाठी घेतो की या आपल्या भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तारीख घेता वेळेसच मला सर्व आयोजकांनी सांगितलं होतं महाराज इतिहास सांगा, म्हणून 5 ते 7 मिनिटं जास्तीत जास्त. ठीक आहे. सरपंच मागाशी आपली ती चर्चा झाली, त्याच्यामुळं थोडं लक्ष घेऊन ऐका. राहिलेली 10 मिनिटं घेतो. नीट बसा, एकदा नीट मांड्या घाला, फ्रेश. महिला मंडळी नीट बसा. पहिली विठोबा झाली असं समजून बसा. बसा बसा. नीट लक्ष देऊन ऐका. तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे. त्यामध्ये माय गाठल्या सरशी सासूची तरी घालाय. मध्ये चक्रवर्ती सम्राट राजा झाला, ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक सम्राट. अशोक सम्राट नंतर इसवी सन पूर्व संपला आणि इसवी सन सुरू झालं. या भारत देशामध्ये 100 पासून शके संवत्सर सुरू झालं. जे हिंदू धर्माचं पंचांग असतं का त्याच्यावरती शके लिहिलेलं असतं बघा, ते 100 पासून सुरू झालं. या भारत देशामध्ये 320 साली उज्जैनचा राजा राजा भर्तृहरी आणि त्याचा लहान भाऊ विक्रमादित्य तो भारत देशाच्या गादीवरती राजा म्हणून बसला. आपल्या भारतामध्ये 712 साली सगळ्यात पहिले मोठे आक्रमण अरबांनी केले. 846 साली चोल साम्राज्याला सुरुवात झाली आणि राजाराम नावाचा राजा झाला. या भारत देशामध्ये 1001 मध्ये मोहम्मद गझनीने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. यात मोहम्मद गझनीने 1025 मध्ये गुजरातवरती आक्रमण केले, सुरतवरती आक्रमण केले आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सुरती सोमनाथाचे मंदिर लुटण्यात आले. आपल्या भारताचा इतिहास आहे. या भारत देशामध्ये 1177 साली अजमेर मधून सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला, ज्याला इतिहासामध्ये तिसरा नर म्हणून ओळखण्यात होते. भारताच्या इतिहासामध्ये 1191 मध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली, ज्याला तराईची लढाई म्हणतात. ज्या लढाईमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांना पकडून अफगाणिस्तानला नेलं आणि त्यांचे डोळे फोडण्यात आले. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. या भारत देशामध्ये 1236 साली दिल्लीच्या गादीवर प्रथम एक स्त्री बसली, जिचं नाव आहे रजिया सुलताना. या भारत देशामध्ये 1290 साली जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंश स्थापना केली आणि 1296 साली त्याच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणीबरोबर लग्न केलं. त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी. दिनांक 28 जानेवारी 1303 साली अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवरती आक्रमण केले. त्यावेळेला राज्य करत होता राणा रतनसिंह. दुर्दैवाने राणा रतनसिंहाचा पराभव झाला आणि भारतातील रूपवान कन्या राणी पद्मिनी तिने अनेक दाशावर आत्मदहन केले, जोहार केला. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. या भारत देशामध्ये 1351 साली फिरोजशाह नावाचा राजा दिल्लीच्या गादीवरती बसला. 1459 ला गुरु नानक यांचा जन्म झाला. 1498 ला भारतामध्ये प्रथम एक पोर्तुगीज आला, ज्याचं नाव आहे वास्को डी गामा. कधीतरी शाळेमध्ये तुम्ही नाव ऐकलं असेल वास्को डी गामा. आपल्याला शिकवलं वास्को डी गामा पोर्तुगीज होता, पर्यटक होता, तीर्थयात्री होता. पण ऐका, तो भारतात आलेला सगळ्यात मोठा भामटा चोर होता. कारण भारतातून परत जाता वेळेस 153 सोन्याने भरलेले जहाज लुटून नेले होते. आपल्या भारताचे इतिहास आहे. या भारत देशामध्ये 1526 साली अफगाणिस्तान मधून बाबर आला. बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. हा 1598 साली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लखुजी जाधव यांच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आलं, ज्यांचं नाव आहे जिजाऊ आईसाहेब. 1598 साली जिजाऊ आईसाहेबांचा जन्म झाला. 1599 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली. 1605 साली जहागीर मेला. जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला आणि 1630 साली छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. 1646 साली शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला, ज्या किल्ल्याचा नाव आहे तोरणा किल्ला. 1657 साली स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म झाला. 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा कोतळ बाहेर काढण्यात आला. 1663 साली शाहिस्तेखानाची बोटं कापली. 1670 ला तानाजी मालुसरे गेले. 1673 ला प्रतापराव गुजर पाटील गेले आणि दिनांक 6 जून 1674 साली या भारत देशामध्ये 32 मन सोन्याचं सिंहासन, पहिलं सिंहासन तयार झालं. त्या सिंहासनावरती आपला राजा राजा म्हणून बसला आणि भारत देशाला 8वं नाव मिळालं स्वराज्य. 1680 साली छत्रपती शिवाजीराजे गेले. धर्मवीर संभाजीराजे त्यांच्या गादीवरती बसले. 1689 ला धर्मवीर संभाजीराजे गेले आणि बहुतांश मराठा साम्राज्याची सत्ता पेशवाईकडे आली. 1705 मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी लॉकडाऊन झालं. जानेवारी 2022 मध्ये अनाथाची माई सिंधूचा सकाळ गेला. दिनांक 7 फेब्रुवारी 2022 ला भारत देशाची गायन पोकळ्याला तादिदी गेला. जून 2022 ला साहेब जून 2022 ला महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं. कारण त्या काळाचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे हे 40 आमदार घेऊन पंढरपूरला गेले. कुठं गेले? गुवाहाटीला गेले. आणि सांगोल्याच्या शहाजीबापू पाटील यांचं काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, एकदम ओके. हे गाणं गाजलं. नंतर चालू झालं 2024 आणि 2023 मध्ये 2023 आणि 2023 मध्ये
भारत देशामध्ये एकच महत्वाची घटना घडली, तो दिवस होता, ती तारीख होती 23 ऑगस्ट 2023 रोजी. या भारत देशाने असा पराक्रम केला, या मृत्यू लोकातल्या 231 देशापैकी भारताने पहिला तिरंगा चंद्रावरती नेला महाराज. आपलं त्यावेळेला चंद्रयान सफल झालं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे आमच्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं, आमचा झेंडा चंद्रावर. नंतर चालू झालं 2024 आणि 2024 मध्ये भारतामध्ये सगळ्यात महत्वाची घटना घडली. लक्ष देऊ नाही का, तो दिवस होता, ती तारीख होती 22 जानेवारी 2024 रोजी. या देशाचा प्राण आणि अयोध्याचा राम 495 वर्षाच्या नंतर आपल्या मायभूमीमध्ये परत आला. आपल्या सगळ्या स्वप्नांचं राम मंदिर साकार झालं आणि आता चालू आहे ते 2025 आणि आज दिनांक किती तुम्हीच सांगा मला. आज दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी मी पुण्य पावन पांगरी मारुतीच्या या धर्म क्षेत्रावरती आणि बीड जिल्ह्यामध्ये आणि अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कीर्तन करत आहे. हा झाला अखंड 2000 वर्षापासूनचा इतिहास. ह्याच्यासाठी सांगितला मी जोग महाराज संस्थेचाच विद्यार्थी, म्हणजे अभंग बोलता येत असं नाही, पण तुम्हाला माहित व्हावा आणि पाठ व्हावा. आता सुंदर कमिटी नेमलेली आहे, सुंदर कार्यक्रम, अगदी तालुक्याला जिल्ह्याला शोभेल असा देखणा कार्यक्रम केलेला आहे बरं का. त्याबद्दल सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. नुसता कार्यक्रमच देखणा नाही, गुणीजन मंडळी सुद्धा तसेच आहेत महाराज, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अनेक दिवसांनी माझे सर्वच जिवलग मित्र मंडळी भेटलेले आहेत. मला एक शेर आठवला, शबनम से क्या फूल गिरे जब तक बरसात न हो, शबनम से क्या फूल गिरे जब तक बरसात न हो, आपकी तस्वीर से क्या जी भरे प्यारे जब तक आपकी मुलाकात न हो. खूप सुंदर अशी साथ केली, त्यांना धन्यवाद देतो. कार्यक्रमाचे आयोजक नियोजक सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. झालेली शिवा विश्व चैतन्य भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय, ग्रामदैवत रामभक्त हनुमानराय यांच्या चरणी अर्पण आणि याच ठिकाणी शिवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली नमस्कार माऊली.